येस. सर्वांना नमस्कार. शिंदे ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित सेवा संवाद ह्या संवाद सत्रामध्ये आजचं 10वं सत्र आपण घेतोय आणि या 10व्या सत्राला एक थोडासा वेगळा विषय आपण घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात. त्यामध्ये दिव्यांग हा एक वेगळा एक व्यक्ती समूह असा आहे की ज्याच्या अनेक समस्या आहेत, ज्यांना दुर्दैवाने काही नैसर्गिक व्याधींमुळे काही अडचणींना सामोरं जावं लागतं. तर अशा संस्थांकडे, अशा व्यक्तींकडे, अशा दिव्यांग समूहाकडे बघणारे पण काही संस्था कार्यरत असतात. अशापैकी पुण्याची एक संस्था आज आपल्या परिचयात आलेली आहे. आपल्यापुढे त्यांचं काम मांडणार आहे. संस्थेचं नाव आहे नवभारत विकास फाउंडेशन, पुणे. नवभारत विकास फाउंडेशन ही भारत विकास परिषद नावाची एक जी देशव्यापी संस्था आहे, त्याचा एक भाग आहे, जे जास्ती करून दिव्यांग जन या विषयावर काम करतात. त्यांच्या समस्या, त्यांना काही समस्यांना उत्तर मिळेल का, त्यांना सहाय्य करणं अशा विषयावर काम करत असतात. नवभारत विकास फाउंडेशनचे केंद्र प्रमुख श्री विनय खटावकर हे आज आपल्याबरोबर संस्थेची माहिती द्यायला उपस्थित आहेत. व्यवसायाने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असलेले श्री विनय खटावकर हे नवभारत फाउंडेशनच्या शिवाय अन्य देखील संस्था, जसं समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, अशा काही काही सहकार भारती आहे, अशा या संस्थांमध्ये पण ते या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून कार्यरत आहेत. तरी मी आता श्री विनय खटावकर यांना विनंती करतो की त्यांनी नवभारत विकास फाउंडेशनचं जे काम आहे ते आपल्यापुढे मांडायला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार, मी विनय खटावकर पुण्याहून बोलतोय. आता एक पुढच्या 20-25 मिनिटात मी सगळी आमच्या एकंदरीत ट्रस्ट आणि काम याच्या संदर्भात माहिती सांगणार आहे. सुरुवातीला एकूण संघटना कोणती आहे, त्याचा ट्रस्ट आणि भारत विकास परिचय, मग आमच्या ट्रस्टचं जे प्रोजेक्ट आहेत वेगवेगळे, विकलांग हा मेन फोकस प्रोजेक्ट आहे, अनेक प्रोजेक्ट आहेत त्याच्याबद्दलचं नुसतं लिस्टिंग, नंतर विकलांग पुनर्वसन केंद्राबद्दलचं आणि त्याचं बाकी हर्डल, टर्निंग पॉइंट्स वगैरे, प्रॉडक्ट काय आहेत, आपण काय करतो याच्या संदर्भातली माहिती, आणि सगळ्यात शेवटी नवभारत विकास फाउंडेशनच्या ट्रस्टची माहिती आणि एकूणच ट्रस्ट या विषयावर माझं मनोगत. असं एक 20-25 मिनिटं आपण संवाद साधणार आहोत आणि त्यानंतर काही प्रश्न उत्तर असतील तर जरूर आपण चर्चा करूया. सगळ्यात शून्य ॲडव्हर्टायझर्स प्रायव्हेट लिमिटेडनी डोंबिवली आणि हा जो सेवा संवाद 10वा भाग आहे, त्याच्यात सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण जे विषय म्हणतो, भारत विकास परिषद ही एक अखिल भारतीय संघटना आहे. सेवा आणि संस्कार क्षेत्रात काम करणारी एक NGO आहे. रोटरी, लायन्स ज्या पद्धतीत काम करतात त्याच पद्धतीत भारत विकास परिषद हे आहे. फक्त जरा परिषद कल्चर आहे, देशभक्तीपर टच जास्त आहे. त्या भारत विकास परिषदेच्या वतीनं देशभरात 14 विकलांग पुनर्वसन केंद्र चालवली जातात. आज आपण जे पाहणार आहोत ते पुण्याचं विकलांग पुनर्वसन केंद्राचं आणि त्याचं पुण्याचा ट्रस्ट. प्रत्येकाची आर्थिक आयडेंटिटी वेगळी आहे. तर ते एकूण 14 केंद्र आहेत भारतभर विकलांग पुनर्वसन केंद्राचे, ज्यातल्या 2 केंद्रांना एक साधारण 15-20 वर्षापूर्वीच राष्ट्रपतींच्या हस्ते विकलांग क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पुरस्कारही मिळालेला आहे. अशा पद्धतीचे हे 14 केंद्र आहेत, त्यातलं आपलं पुण्याचं एक केंद्र आहे. आणि हे सगळं आर्थिक विषय जो हँडल केला जातो तो नवभारत विकास फाउंडेशन या ट्रस्ट मार्फत आपण हँडल करतो. आपल्या पुण्याच्या विषया संदर्भातला आर्थिक आयडेंटिटी सगळ्यांनी मी म्हटल्याप्रमाणे सेपरेट आहे, त्यामुळे आपण पुण्याच्या संदर्भात नवभारत विकास फाउंडेशन आहे, ज्याच्याबद्दल आज आपण अधिक बोलणार आहोत. हा जो नवभारत विकास फाउंडेशन ट्रस्ट आहे, हा
2001 पासून सुरुवात स्थापन झालेला आहे आणि आपण सगळ्या बाकीचा मी अधिक विषय त्याचा सगळ्यात शेवटी उल्लेख करीनच. पुण्यातले आम्ही 8 लोक आहोत, 8-9 लोक विश्वस्त आहोत. मी स्वतः एक विश्वस्त आहे आणि हॉटेल श्रेयसचे मालक जे दत्ताजी चितळे हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. आता हा जो नवभारत विकास फाउंडेशन आहे त्याचे ट्रस्टचे उपक्रम प्रोजेक्ट्स काय काय आहेत, ऑनगोईंग प्रोजेक्ट्स, उपक्रम, परमनंट प्रोजेक्ट आणि प्रासंगिक किंवा वार्षिक प्रोजेक्ट म्हणूया आपण. मी फक्त लिस्टिंग करणाऱ्या बाकीच्या प्रोजेक्ट मध्ये फार जाणार नाहीये. आपण विकलांग बद्दल बोलणार आहोत. पण ट्रस्ट किंवा जे प्रोजेक्ट आहेत ऑनगोईंग, विकलांग नेहमीप्रमाणे विकलांग पुनर्वसन केंद्र हा एक फोकस फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. भारत विकास परिषद पॅथॉलॉजी लॅब आहे पुण्यामध्ये स्वारगेटच्या समोर. तिथे आपण सगळ्या लोकांना साधारण 70% डिस्काउंटनी ऑल पॅथॉलॉजिकल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली लॅब आहे आणि सगळ्या पॅथॉलॉजी टेस्ट आपण त्यांना मोफत किंवा 70% डिस्काउंटला देतो. विद्यार्थी वसतिगृह आहे तामिणीला. तामिणी घाटामध्ये विद्यार्थ्यांचं वसतिगृह आपण चालवतो. त्याच ठिकाणी एक तामिणीला शाळा पण आहे, हायस्कूल आहे. हायस्कूल पार्टली आपण चालवतो, बाकी हायस्कूलची मॅनेजमेंट जुनी आहे. आणि त्याच कॅम्पसमध्ये तामिणीला अतिशय डोंगराळ भाग आहे, पुण्यापासून इतक्या जवळ असून सुद्धा डोंगराळ भाग आहे. तिथे ओपीडी सेंटर मेडिकल आपण एक दवाखाना सुद्धा चालवतो. प्रासंगिक किंवा वार्षिक उपक्रम म्हटलात तर सेवा वस्तीतील किशोरवयीन मुलींचे हेल्थ चेकअप आणि वैद्यकीय उपचार आपण करतो. कोरोना काळात तर आपण प्रचंड संपूर्ण महाराष्ट्रात भारत विकास परिषदेच्या माध्यमातून आणि आपलं नवभारत विकास फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून म्हणजे प्रामुख्याने आर्थिक मदत इन करोड्स आपण सगळे विषय केलेले आहेत. त्याच्या तपशिलात मी आता जाणार नाही. अगदी मेन 2 प्रोजेक्ट सांगायचं झालं कोरोना काळात काय केलं तर ताराचंद हॉस्पिटल पुणे आणि सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथे 40-40 लाखांचं आपण परमनंट ऑक्सिजन प्लांट इरेक्शन करून दिलेलं आहे. हे झालं जनरल एक. आता आपण फोकस करूया जे विकलांग पुनर्वसन केंद्र आहे त्याच्याबद्दल आपण जरा जास्त माहिती घेऊ. एक पुढचे 10-15 मिनिटं मी त्याच्यावरच बोलणार आहे. विकलांग पुनर्वसन केंद्र आता जसं सुरुवातीला म्हटलं की एक विकलांगांच्या क्षेत्रात, दिव्यांगांच्या क्षेत्रात आपण काम करतो. 1997-98 ला हा विषय सुरू झाला. आपण पुण्यामध्ये त्यावेळेला इंदोरहून टीम येत होती. भारत विकास परिषदेचं एक इंदोरला पण केंद्र आहे. तिथून टीम येत होती आणि आपण सगळं इथे कॅम्प घेत होतो, करत होतो. मग असं लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात गरज आहे की आपण पुण्यातच सुरू करायला हवंय. आणि मग 1998 पासून ही ऍक्टिव्हिटी आपण पुण्यामध्ये सुरू केली. ट्रस्ट 2001 ला झाला असेल, परंतु प्रत्यक्ष विकलांग पुनर्वसन केंद्राचं काम हे 1998 पासून सुरू झालं. सुरुवातीला आपण ट्रॅडिशनल जयपूर फूड देत होतो. म्हणजे आता याच्यामध्ये अनेक विषय आहेत. या कृत्रिम पाया म्हणजे मी थोडंसं विस्तारपूर्वक याच्यासाठी सांगणार आहे की तुमच्या माध्यमातून अनेक गरजू लाभार्थी अन्य लोकांना याचा उपयोग होईल. सर्वप्रथम मी एक क्लिअर करतो, लाभार्थी हा शब्द आल्यामुळे काहींना वाटेल की गव्हर्नमेंट स्कीम काही आपण वापरतो का. परंतु आता अनुकूल काळ प्रतिकूल काळ कुठलाही असो, आपण शासनाचा 1 रुपयाही घेत नाही. समाजाने समाजाच्या भरोसे चालवलेला हा उपक्रम आहे. आणि सुदैवाने आपल्याला भारत विकास परिषदेच्या पुण्याईने, भारत विकास परिषदेच्या मातृसंस्था असलेल्या मातृसंस्थेच्या पुण्याईमुळे आपल्याला वैयक्तिक डोनेशन्स आणि CSR फंडिंग चांगल्यापैकी मिळतात. फंड्सचा प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम्स कुठे येतात ते पुढे बोलतो मी हर्डल्स मध्ये. परंतु आपण शासकीय अनुदान किंवा शासकीय स्कीम घेत नाही कारण ते काय ठीक आहे, मौनम सर्वार्थ साधनम. त्यामुळे आपण अनेक वर्ष जयपूर फूड देत होतो. 1998 पासून 2010 पर्यंत 10-12 पर्यंत आपण जयपूर फूड देत होतो. त्यानंतर जयपूर फूड मध्येच आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जरा आणि डायबेटिक जयपूर फूड असाही विषय केला. कारण ज्यांना डायबेटीस असतो त्यांचा जर आपण ट्रॅडिशनल जयपूर फूड दिला आणि तो कुठे टोचला तर लेने के देणे पड जाते, म्हणजे त्यांना उलट जखम होते आणि ती बरी होत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळा अशा पद्धतीचा पाय डिझाईन केला होता. थोडा कॉस्टली होता.
आणि गेल्या 5 वर्षापासून मात्र आपण एकदम चेंज झालो आणि अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय आपण द्यायला सुरुवात केली. अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पायामध्ये याच्यामध्ये आपल्याला आपण कृत्रिम पाय, कृत्रिम हात, पोलिओ कॅलिपर, लहान मुलांसाठी AFO म्हणजे लहान मुलांचं जे आर्थोसिस म्हणतात आपण टेक्निकल वर्डमध्ये, काय बाय बर्थ डिफॉर्मिटीज असतात त्याच्यासाठी म्हणून सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण तिथे देतो. त्याला AFO म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपण हे देत असतो. आज बाहेर कमर्शियली ज्या कृत्रिम पायाची कॉस्ट 50 ते 75,000 कमर्शियल कॉस्ट आहे, तो कृत्रिम पाय आपण मोफत अपंगांना देतो. मी तुलना याच्यासाठी केली की लक्षात यावं की कारण आर्थिकदृष्ट्या काय आहे हे लक्षात आलं तर समजतं की नक्की आपण कुठल्या टेक्निकली किती हाय क्वालिटीचा पाय देत आहोत. मग ते आलेच विषय की अपंगांना खूप कम्फर्ट होतोय. नी जॉईंट आर्टिफिशियल असल्यामुळे पूर्वी जयपूर फूटला हाताने ते सगळं ऍडजस्टमेंट कराव्या लागायच्या. वजन खूप होतं जयपूर फूटचं. याचं वजन खूप कमी आहे. नी जॉईंट्सच्या हालचाली आपोआप होतात. त्याच्यामुळे खूप कम्फर्ट आहे अपंगाला आणि लाईफ जवळजवळ 4 टाइम्स आहे. जयपूर फूटचं लाईफ 3 ते 5 वर्ष आहे. याचं 15 ते 20 वर्ष लाईफ आहे. अशा पद्धतीचं तर मॉड्युलर लेग देतो. कृत्रिम हात बाहेर कमर्शियली जो कृत्रिम हात आहे, जो साधारण 25 ते 30 हजाराला आहे, तो कृत्रिम हात आपण मोफत देतो. आणि ह्या कृत्रिम हातामध्ये हात लावल्यानंतर आपण तो अपंग पेन उचलू शकतो, अगदी मोटरसायकल चालवू शकतो. अशा पद्धतीचे कृत्रिम हाताचाही संपूर्णपणे व्यवस्थित वापर त्याचा होऊ शकतो. पोलिओग्रस्तांना आपण कॅलिपर देतो. कॅलिपर मात्र पूर्वीप्रमाणेच आहे. तर कॅलिपरही आपण देत असतो. हे सगळं आपल्याला देणं एवढ्या कमर्शियली हाय क्वालिटी रेट असलेले सुद्धा देणं आपल्याला शक्य होतं कारण आपण स्वतः वर्कशॉप आहे. मी जरी कार्यकर्ता म्हणून ते केंद्र प्रमुख म्हणून असलो आणि माझ्यासोबत 3-4 जणांची कार्यकर्त्यांची टीम असते, तरी बाकी सगळा तिथे पेड स्टाफ ठेवलेला आहे. कारण एक एनजीओ आपण थोडंसं इथिक्स पाहिले पाहिजेत. आपण वी कांट एक्सपेक्ट चॅरिटी फ्रॉम एम्प्लॉई. तर तो प्रोजेक्ट प्रोफेशनली रन होतो. त्यामुळे आम्ही तिथे पेड स्टाफ आहे, टेक्निशियन्स आहेत, प्रासंगिक आपण ज्याला इंजिनियर्स म्हणतो याच्यातले आर्थोसिस मधले, प्रोस्थेटिक्स मधले ते असतात, डॉक्टर असतात आणि ऑन पेरोल सुद्धा टेक्निशियन आणि मॅनेजरियल स्टाफ आहे. त्याच्यामुळे आपणच आपल्या वर्कशॉपमध्ये पाय बनवत असल्यामुळे आपल्याला हे बऱ्यापैकी कमी खर्चात साधारण जो पाय 50,000ला 50 ते 75 पडतो तो आपल्याला 15,000पर्यंत पडतो. अशा पद्धतीचे हे पाय आपण देत असतो. आता याच्यामध्ये आपण किती देतो पाय? वॉक इन अपंग जे आहेत त्यांना देतोच, कॅम्प मध्येही देतो. काही वेळेला कॅम्प मध्ये जयपूर फूट कॅम्प पण घेतो, नाही असं नाही. पण वॉक इनला मात्र 100% मॉड्युलर देतो. आणि साधारण वर्षाला 1000 अपंगांना हा मॉड्युलर पाय देतो. आणि जयपूर फूट पाय पूर्वी देत होतो ते 1,500-2 हजारापर्यंत आपल्या संख्या लाभार्थींची जात होती. पण आता एकूणच आर्थिक विषय लक्षात घेता आपण 1000 अपंगांना एका वर्षात आपण पाय देत असतो, कृत्रिम पाय. आता हे झालं पाय कृत्रिम. हे याच्यात हर्डल्स अँड इट्स सोल्युशन असं जर विचार केला की याच्यात काय अडचणी आल्या. मी आधी म्हटल्याप्रमाणे फंड्सची अडचण येत नाही पूर्वजांच्या पुण्याईमुळे. ठीक आहे, काही वेळेला वाटतं, काही वेळेला आपण जी म्हण आहे भरोशाच्या म्हशीला टोणका, तसं काही वेळेला असं वाटतंय हा नक्कीच 1 लाख देणार आहे म्हणून आपण आपलं मस्तपैकी कार काढतो, जातो. तो काय नाही, मस्त गोड बोलून चहा देतो, निघून जातो. आपण आपलं पेट्रोलही आपल्याच खिशातलं खर्चतो. काही वेळेला असे अनुभव येतात की काय जायचं काय याच्याकडे, काय देणार आहे हा, पण जाता आता आलोच आहे तर जाऊ म्हणून जातो आणि तो 2-4 लाखाचा चेक सहजगत्या देतो. सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. पण दॅट इज नॉट द हर्डल. मॅन पॉवर इज द हर्डल. म्हणजे मॅन पॉवर म्हणजे कार्यकर्ता. पेड मॅन पॉवरही मिळून जाते.
कार्यकर्त्यांचा प्रचंड शॉर्टेज. आम्ही जेव्हा विचार करायला लागलो, मी भारत विकासमध्ये गेल्या 20 वर्षापासून आहे, 5 वर्षापासून एक केंद्र प्रमुख आहे. जेव्हा साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही विचार करायला लागलो की हे केंद्र नीट चाललं पाहिजे, त्याच्यासाठी डेडिकेटेड कार्यकर्ते पाहिजे की नाही, मी रोज तिथे येऊन बसणार. मग आम्ही विचार करत होतो आणि म्हटलं आपण घरूनच सुरू करूया ना हा विषय. माझी मिसेस म्हणजे आता ह्या हर्डल होता कार्यकर्ता असणं, कारण सगळ्या गोष्टी पेड स्टाफ होत नाही, पैसे देऊन सगळ्या गोष्टी होत नाही. मग मी माझ्या मिसेसला म्हटलं, सुजाताला म्हटलं, तू शी वॉज प्रोफेसर, तू असंही व्हीआरएस घेणारच होतीस तर आता घेऊन टाक ना व्हीआरएस आणि ह्या केंद्र प्रमुख म्हणून दायित्व घे. आणि 10 वर्षापूर्वी त्यांनी तिने घेतलं आणि 5 वर्ष सलग तिने केंद्र प्रमुख म्हणून दायित्व पाहिलं, या केंद्राचं जबाबदारी घेतली होती. म्हणजे हे हार्डल्स येतात, सोल्युशन आपल्यालाच काढावं लागतं. जेव्हा आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करतो तेव्हा मग अनेक टीम मिळते आणि आज आनंद आहे की मला एक 10-15 कार्यकर्त्यांची डेडिकेटेड टीम माझ्यासोबत आहे. मी असो नसो व्यवस्थितरित्या सगळं चालू असतं. गेल्या 5 वर्षापासून मग मी जेव्हा 3 वर्षापूर्वी रिटायर झालो आणि लक्षात आलं की आपण म्हणून पुन्हा संघटनेकडे महिलांची आवश्यकता होती म्हणून पुन्हा सुजाता संघटनेकडे गेली, मी केंद्र प्रमुख म्हणून दायित्व घेतलं. म्हणजे हर्डल्सच्या बाबतीत अशा पद्धतीने आम्ही मार्ग काढला. आता टर्निंग पॉइंटच्या बाबतीत जर म्हणाल की हे एक्झॅक्टली काय कसं झालं, 1998 पासून आपलं केंद्र सुरू आहे, विकलांग केंद्र. सुरुवातीला आपण वॉक इन अपंग येत होते पुण्यामध्ये. आता नळस्टॉप जवळ आपलं केंद्र आहे. नळस्टॉपला शारदा सेंटर समोर कर्वे रोड जवळ तिथे आपलं केंद्र आहे. थरकुडे हॉस्पिटल आहे, कॉर्पोरेशनने आता 5 वर्षापूर्वी जागा दिलेली आहे. परंतु अदरवाईज आपण पुण्यामध्ये सुभाषनगरमध्ये बरेच वर्ष होतो, स्वारगेट जवळ काही वर्ष होतो. अशा पद्धतीने आपलं केंद्र फिरत होतं. आता जरा परमनंट स्थायी स्वरूप मिळालेलं आहे. वॉक इन अपंग फक्त आपण ट्रीट करत होतो, म्हणजे तिथे केंद्रावर येणाऱ्या अपंगांना पाय देत होतो. पण ते सुद्धा बऱ्यापैकी केंद्रावर अपंग येत होते आणि पाय देत होतो. मग असं लक्षात आलं काळानुरूप की आता केंद्रावर येणाऱ्या अपंगांची संख्या कमी झाली आहे. सुदैव म्हणजे चांगली गोष्ट होती की पुण्यामध्ये अनेक एनजीओ झाल्यामुळे पुण्यामध्ये अपंग कमी होते. चांगली गोष्ट होती. पण याचा अर्थ म्हटलं असं नाही की पुण्याच्या बाहेर अपंग नाहीयेत किंवा गरज नाहीये समाजात. समाजात प्रचंड गरज आहे. आज इतकी गरिबी आहे की ते खेडेपाड्यातून पुण्यात येऊ शकत नाहीयेत. म्हणून मग आम्ही काय केलं, असं ठरवलंय साधारण 7-8 वर्ष, 5-6 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, की आपण ग्रामीण भागात जाऊन कॅम्प घ्यायचे आणि अगदी डिस्ट्रिक्ट प्लेसेसला, तालुका प्लेसेसला, अगदी त्याच्यातही तहसील प्लेस, ग्रामपंचायत या ठिकाणी जाऊन आम्ही कॅम्प घ्यायला लागलो. 100 लाभार्थी असायचे, 200 लाभार्थी असायचे आणि तिथे कॅम्प घ्यायला सुरुवात झाली. आणि मग हा टर्निंग पॉइंट झाला की आमच्या संपूर्ण भारतातले जे 14 उपकेंद्र आहेत त्यांची स्थिती अशी होती की अरे काय करायचं रे विनय, आपल्याला इथे अपंग येत नाहीत. पूर्वी केंद्रातच रोजचे 20-20, 25-25 अपंग यायचे. आज म्हटलं बरोबर आहे, आपण यू शुड प्रोफेशनलिझम आणला पाहिजे आपण. म्हणून मग आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि प्रोफेशनलिझम असं करून आमचं प्रॉडक्ट सुद्धा काळानुरूप बदललं. म्हणजे जे जयपूर फूट होतं, कारण जयपूर फूट आता आउटडेटेड झालेलं आहे डे बाय डे, म्हणून आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली, प्रोफेशनलिझम आणला आणि एकूणच त्यामुळे हा जो विषय आहे की अपंगांची सेवा हे आम्ही अधिक चांगली करू शकलो. आणि त्यामुळे केंद्र बंद पडतं की काय, पैसे आहेत, सगळं आहे, पण लाभार्थी नाहीत. असं एक काही 5-6 महिने, 1 वर्षाचा काळ गेला होता मध्ये 5-7 वर्षापूर्वी. पण जेव्हा आम्ही लक्षात आलं की आपल्यालाच बदलायला हवंय, आपला बिझनेस असेल तर आपण बिझनेस बदलतो. आपल्या आजोबांचा बिझनेस आपण करत असतो तशाच पद्धतीत नाही करत. ठीक आहे, गुडविल घेतो, पण काळानुरूप आपलं प्रॉडक्ट बदललं पाहिजे. दिस वॉज अवर टर्निंग पॉइंट. हे अशा पद्धतीचे सगळे विषय आपण करत होतो. यात आता ट्रस्ट म्हणजे काय, बऱ्याच वेळेला असं झालंय सध्याचं एकूण माहोल, मनी लॉन्ड्रिंग. मी जरी सिव्हिल इंजिनियर असलो तरी आर्थिक क्षेत्रात, सहकार भारतीमुळे बँकिंग क्षेत्रात बऱ्यापैकी इन्व्हॉल्व आहे. म्हणजे सहकार भारती आमची
कोऑपरेटिव्ह बँक्स अँड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी याची एक ऑल इंडिया असोसिएशन यू कॅन से, ऑल इंडिया ऑफिस बेअरर असल्यामुळे मनी लॉन्ड्रिंग हे सगळेच विषय जवळून पाहतोय. झालं असं, एक सहज गमतीचं उदाहरण सांगतो, जे शेअर करावं न शेअर करावं पण करतो म्हणजे लक्षात येईल त्याचा काय होतं. ट्रस्टचा विषय किती महत्वाचा आहे. आमच्या ट्रस्टला FCRA पूर्वीपासून आहे, नवभारत विकास फाउंडेशनला फॉरेन फंडिंगचं लायसन्स पूर्वीपासून आहे. 1914ला मोदी गव्हर्नमेंट आलं. आमचे ट्रस्टी म्हटले विनय, अरे वा 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 म्हणे, आता काय चिंता नाही, असं असं म्हणतोय आम्ही, तेवढ्यात आमचं लायसन्स सील झालं. मग अरे म्हणे काय हे, आपलेच दात आपले तोड नागून बुक्क्याचा मार्का म्हणे, हे काय चाललंय. म्हटलं असा विषय येऊ शकतो. मग आम्ही अरुण जेटलींची पण मी भेट घेतली, योगायोगाने वेगळ्या कामासाठी अपॉइंटमेंट घेतलेलीच होती. पण हे सगळे विषय सॉल्व्ह करता करता बऱ्याच वेळेला असं वाटतं एकूणच म्हणजे ती गरज आहे. मी शासनाची गरज किंवा याच्या बाजूने त्या बाजूला पण मी मान्य आहे मला सगळं, परंतु हे सगळं करता करता आहे ना, सरळ साधेपणाने ट्रस्ट जे चालवतायत आणि सेवा किंवा संस्कार ऍक्टिव्हिटी करतायत ना, ते कार्यकर्ते बिचारे काही वेळेला फ्रस्ट्रेट होतात. ते काय म्हणजे हे कागदपत्र पाहिजे का, हे आमच्या सेवा आणि संस्कार ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, काय करायचं काय नक्की, आणि घेणं ना देणं असा विषय चाललेला आहे आणि सगळ्यांना एकाच तराजू तोललं जात आहे, असा विषय येतो. पण मित्रांनो, आता ह्या विषयाला पर्याय नाहीये, कारण मनी लॉन्ड्रिंगमुळे अनेक गोंधळ होत होते. त्यामुळे त्या संदर्भातही ते करणं आवश्यकच होतं. म्हणून आम्हाला खूप मधल्या काळात त्रास झाला या विषयात. पण आम्ही थोडंसं पेशन्सही केला आणि प्रोफेशनली आम्ही सल्ला घेत गेलो. अदरवाईज पूर्वी एक 10 वर्षापूर्वी म्हणाल तर आम्ही कुठल्या तरी मित्राकडे जायचो, अरे बसवून दे, अरे कागद जरा कसं करायचं, हे करून घेत झाला आमचं काम. पण आम्ही आता प्रोफेशनली सगळ्या विषयात, म्हणजे नॉट ओन्ली प्रॉडक्ट मध्ये प्रोफेशनलिझम आणला, कागदपत्रांमध्ये आम्ही प्रोफेशनलिझम आणला. आणि आज सुदैवाने आमच्या नवभारत विकास, मी अजून 3-4 ट्रस्ट मध्ये आहे, परंतु त्या बाकीच्या ट्रस्ट आता बोलणार नाही. पण सुदैवाने मी अन्य जे आपण पाहतो त्याच्यापेक्षा नवभारत विकास फाउंडेशनचा आमचा ट्रस्ट अतिशय उत्तम मार्गस्थ लागलेला आहे. आणि दॅट टू आपल्या समविचारी लोकांचे, जे CA असतील, CS असतील, त्यांचं मार्गदर्शन, हा जो विषय आहे त्यामुळे ते शक्य झालं. मी बऱ्याच वेळेला गमतीत म्हणतो आमच्या CA मित्रांना, हे बघ बाबा, हे सगळं ना माझं जे उद्योग आहे हे आर्थिक चौकटीत तू बसवून द्यायचे, मग हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको, असं सगळं जर नाही खाल्लं तर डॉक्टरची आवश्यकता काय. हे बघ बाबा, मला हे साबुदाणा खिचडी, मी साबुदाणा खाणार आहे, तू अँटॅसिड कोणती घ्यायची ते आधीच सांगून ठेव बरं, म्हणजे अँटॅसिड. तशा प्रकारे आमचे जे व्यवहार आहेत ते कसे केले पाहिजे, चौकटीत कसे बसवले पाहिजे, या अँगलनी मला बऱ्यापैकी मार्गदर्शन मित्रांनी केलं. आणि त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी आमचं चॅनलाइज झालं. आम्ही सरळ सरळ काय केलं, आमच्याच ऑफिस, म्हणजे आमचे जे ट्रस्टी आहेत दुसरे, राजेंद्र जोग, त्याच्या ऑफिस मोठा त्याचं ऑफिस आहे, तिथेच एका याला विषय केलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आमचं सगळं चॅनलाइज झालं. त्यामुळे या ट्रस्टच्या बाबतीत ही जी आता आपण शून्य ऍडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड डोंबिवली यांनी जो हा विषय सुरू केलाय, खरंच आवश्यकता आहे. कारण सेवा संस्कार क्षेत्रात काम करणारे ट्रस्ट आणि त्या ट्रस्टवरचे विश्वस्त पदाधिकारी हे बऱ्यापैकी 60+ आहेत. आणि आयुष्यात सेवाभावीत गेलेले कोणाचा चहा पित नाहीत बिचारे, आणि कोणाचं आयुष्यभर चहा प्यालेलं नाहीये आणि कुठेतरी नोटीस येते आणि मग उद्विग्नता वाढते. परंतु तुम्ही जे सल्ला आणि हा विषय सुरू केलेला आहे, हा खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि कारण हे सगळं चॅनलाइज व्हायलाच हवं. या सगळ्या ह्याच्या संदर्भात मी आता माहिती सांगितली आणि विकलांग पुनर्वसन केंद्राचं अगदी थोडक्यात सांगतो, आमचं ध्येय वाक्य सांगून थांबतो. नरसेवा नारायण सेवा, नरसेवा नारायण सेवा. आम्ही भारत विकास परिषदेचे कार्यकर्ते अपंगांची सेवा करतो, अपंगांना 75,000चा पाय देतो, म्हणजे आम्ही उपकार अजिबात करत नाही, आमची उपकाराची भावनाच नसते. अरे आम्ही कोण उपकार करणार आहे, वरच्या परमेश्वराने
आम्हाला सुदैवाने 2 गोष्टी जास्तीच्या दिलेल्या आहेत, त्या आम्ही समाजापर्यंत पोहोचवतोय आणि अपंगांच्या माध्यमातून आम्ही परमेश्वर पाहत असतो आणि अपंगांच्या मधून परमेश्वराने अपंगांच्या माध्यमातून आम्हाला त्याची सेवा करायला चान्स मिळाला म्हणून आम्ही अपंगांचे आभार मानत असतो. अशा पद्धतीने याच पद्धतीने आम्ही गेले अनेक वर्ष हे करतोय आणि एखादा दिव्यांगाला अपंगाला जेव्हा पाय बसवला जातो, जो भले अगदी शाळेतला विद्यार्थी असेल, मुलगा असेल किंवा वयस्कर असेल आणि तो जेव्हा चालायला लागतो, मुलं तर लगेच आपण कृत्रिम पाय बसवल्यावर प्रौढ लोक जरा हळूहळू चालतात ग्रीप येईपर्यंत. ही जी 7वी 8वीतली 5वी 6वीतली पोरं असतात ना, त्यांना जर कृत्रिम पाय दिला ना, लावला की ते पळतच जातात. अरे अरे शिकून घ्या आधी, ते पळतात आणि ते जेव्हा पळत पळत दिसतात तेव्हा जो आनंद मिळतो, तो आनंद मित्रांनो पैसे देऊनही कुठेही जगात विकत मिळत नाही आणि या आनंदासाठीच आपण सगळे काम करतो. धन्यवाद. प्रश्न उत्तर वेलकम. एक छोटासा प्रश्न असा होता की आपल्या विविध शिबिरांपर्यंत जे दिव्यांग काही कृत्रिम अवयव किंवा हात पाय वगैरे असे लावून जातात, तर ते कॅम्प झाल्यानंतर कधी पुन्हा संपर्कात येतात का? संपर्क त्यांच्याशी असतो का? किंवा त्यांना समजा त्यांच्या एखाद्या अवयवात काही अडचण आली तर दुरुस्तीचं कसं काही आपली मेकॅनिझम असते? सांग. आपण असंही आपला जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्याच्याच साईडला आपण फॉलोअप स्टेज 1 स्टेज 2 असे 2 फॉलोअप ऍक्शन असतात. म्हणजे आपण त्यांना फोन करतो. किती दिवसांनी करायचं ते ठरलेलं आहे. समजा आज अपंगाला पाय लावला तर साधारण 3 महिन्यांनी पहिला फॉलोअप कॉल होतो आणि तो फॉलोअप कॉल प्रत्येकाला होतो आणि त्याच्यात त्याचं काय म्हणणं आहे, त्याला काय प्रॉब्लेम येतोय, तो सॉल्व्ह केला जातो. जर समजा तो अगदीच त्याला अवघड वाटत असेल आणि असं लक्षात आलं की नाही हा शेवटी ह्युमन एरर आहे, आपल्याकडून चूक होऊ शकते. आम्ही आमचा टेक्निशियन समजा एखाद्याने आता उदाहरणार्थ औरंगाबादला किंवा जळगावला पाय बसवलेला आहे आमच्याकडून. आम्ही आमच्या खर्चाने टेक्निशियन जळगावला पाठवलाय. प्रायव्हेट कंपनी करते ना हो. आपलं प्रॉडक्ट जर तिथे खराब झालं असेल तर आपण गेलं पाहिजे. फुकट देतो म्हणून मग त्याला म्हणायचं नाही आता ते झालं बुवा आता तसंच असतं ते वापर. असं नाही. आम्ही इथून टेक्निशियन त्याच्याकडे पाठवलेला आहे जळगावला आणि आमच्या माणसाने तिथे जाऊन त्याला दुरुस्त करून दिलेलं आहे. ह्युमन एरर आहे, ते चुका होऊ शकतात. काही वेळेला त्याला समजावून सांगितलं, काउन्सिलिंग केलं, की तो म्हणतो वापरायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्याने आम्ही सेकंड फॉलोअप कॉल करतो. हे दोन्ही कॉल 100% करतो आणि तिसरा ऑडिट थर्ड पार्टी ऑडिट सारखं असतं. आम्ही करत नाही. आमची दुसरी टीम आहे जे डे टू डे इन्व्हॉल्व नसतात कशातच. अशा कार्यकर्त्यांना सांगतो आणि ते सॅम्पल मध्ये रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये कॉल करतात आणि मग ते अंदाज घेतात की काय झालंय. अशा पद्धतीचं आमचं असतं. आणि दुरुस्तीचं म्हणाल तर आपल्याकडून पाय घेतलेला असो किंवा कुठूनही घेतलेला असो, आपण त्यांना मोफत दुरुस्त करून देतो. असं काही विषय नाही की आमच्याकडून घेतला तरच दुरुस्त, असं काही नाही. मोफत केव्हाही दुरुस्त करून देत असतो. त्यामुळे ती अडचण नाही. नेक्स्ट. खटावकर साहेब, हा, याच्यामध्ये तुम्ही एक म्हणालात की कार्यकर्त्यांची फळी हा एक थोडासा प्रश्न होतो. हो. तर याच्यासाठी आपण काही तरुण वर्गाला या कार्यामध्ये हाक घालणं आणि त्यांना प्रवृत्त करणं असे काही प्रयोग केलेत का? म्हणजे याच्या संदर्भात काही बोलता येईल का? आम्ही केलेलं आहे तशा पद्धतीने, परंतु तितकस यश नाही आलं. परंतु आम्ही काय केलेलं आहे, एक टीम केलेली आहे. उदाहरणार्थ आता या साधारण कोण रिलेटेड आहे बघ, तर फिजिओथेरपी कॉलेजेस मधले यंग मुलं हे त्यांचा अकॅडमिक भागच आहे हा. आम्ही फर्ग्युसन कॉलेजचं फिजिओथेरपी कॉलेज आहे, त्याच्यानंतर ढोले पाटील फिजिओथेरपी कॉलेज आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचं फिजिओथेरपी कॉलेज यांच्याशी टायअप केलेलं आहे रेग्युलर. आणि तिथले विद्यार्थी, फिजिओथेरपी कॉलेजचे विद्यार्थी
पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी असे साधारण 4+2 6 वर्ष आमच्याकडे बॅच बॅचनी येत असतात आणि हे शिकत असतात. त्याच्यातून आम्हाला काही मुलं मिळतात आणि ते जोडले जातात. पण त्यांचं जे वय आहे, ते काही कार्यकर्ता मानसिकतेतलं फार घेऊ शकत नाही आपण. कारण त्यांना त्यांचं करिअर उभं करायचं असतं. त्यामुळे आपण किंबहुना मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे काही जणांना, "अरे, तू जरा 10 वर्ष प्रॅक्टिसमध्ये सेटल हो आणि मग ये. मला तू पुढचे 20 वर्ष हवा आहेस. आत्ता तू जर एवढं प्रॅक्टिस सोडून काम केलंस, तर तू तू 2-3 वर्षात तू घरी थांबशील. त्याच्यापेक्षा जरा 10 वर्ष सेटल हो आणि मग ये म्हणजे पुढचे 20-25 वर्ष तू काम करशील." त्यामुळे तशा अर्थाने होतं, चांगले येतात कार्यकर्ते. आणि काही कार्यकर्त्यांचं काय म्हणणं असतं, जे साधारण 50 प्लस वगैरे किंवा की आम्ही येतो आम्हाला काम सांगा. पण माझा असा अनुभव आहे ना, की असं एकदम 2 तास येतो असं नाही होत. तिथे अंगावर घ्यावं लागतं ते आणि मग ते काम करावं लागतं. तरी पण आम्ही सल्लागार समिती केलेली आहे. त्या कॅम्पसाठी एक वेगळी समिती करतो. अशा पद्धतीने डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली आमच्याकडे 100 कार्यकर्त्यांची टीम आहे. त्याच्यातले ॲक्टिव्ह किती आहेत? 10 आहेत. म्हणजे जे ओन केलंय, ज्यांनी अंगावर घेतलंय आपण म्हणतो, ज्यांनी ओन केलेला हा प्रोजेक्ट, असे 10 जणांची टीम माझ्यासोबत आहे. पण इनडायरेक्टली ऑर डायरेक्टली अशी 100 जणांची आम्ही इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात वाढवलेली आहे. वाह! खूप छान. धन्यवाद. अं, अत्यंत चांगल्या प्रकारे आपण नवभारत विकास फाउंडेशनची माहिती थोडक्यात मांडली. जेणेकरून भारत विकास परिषदेच्या माध्यमातून हे जे दिव्यांग व्यक्तींची सहाय्य करण्याचं जे काम, मोठं मोलाचं काम आहे, ते आपल्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना आपल्याला समजून घेता आलं आणि त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपलं काम हे असंच चांगल्या पद्धतीने वाढत राहू हीच एक शुभेच्छा. एक बिफोर क्लोजिंग हा. एक अपेक्षा सांगतो. आता तुमच्याकडून मी ॲज अ सीए म्हणून अपेक्षा सांगितली. पण ॲज अ कार्यकर्ता म्हणून मी अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त करीन, की आम्ही दर महिन्याला कॅम्प घेत असतो. 15 दिवसाला पण महाराष्ट्रात कुठेही कॅम्प घेत असतो. अपंगांना आपण मोफत देत असतो. पण त्या ठिकाणीची एक संस्था, एन-जी-ओ आता उदाहरणार्थ डोंबिवली, भारत विकास परिषद डोंबिवली शाखेने कॅम्प घेतला. 100 प्लस अपंगांना आपण तिथे लाभार्थी होते. यांना सगळ्यांना पाय दिले. तर त्या ठिकाणची एन-जी-ओ अशी आपण सांगावं. मला वैयक्तिक माझा नंबर आहेच या सेटवर. मला वैयक्तिक केव्हाही कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही आणि अ, आपण कॅम्प महाराष्ट्रात कुठेही घेऊ शकतो. फक्त 2 महिने आधी कॅम्प ठरवावा. आर्थिक नियोजन आपण वन टू वन बसून डिस्कस करू. इच्छा असेल तर माझ्या मते एकदा मानसिकता झाली, की त्याच ठिकाणी तुमच्याच ओळखीने मी काही सहज अनुभव शेअर केल्यावर 5-7 लाख सहज उभे राहतात. पैशाची अडचण येणार नाही. तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी कॅम्प घ्यावा. हा एक भाग आणि वॉक इन अपंग कुठे कोणीही दिसला तरी विदाऊट एनी रेफरन्स त्याला आमच्या विकलांग पुनर्वसन केंद्र पुण्याला थरकुडे हॉस्पिटल नळस्टॉप इथे पाठवा. तर म्हणजे आता ते मी शेअर करणार होतो, पण ते सगळं याच्यात राहिला तो माझं पीपीटी. तर ते पाठवा. कारण काय झालंय, आपण गव्हर्नमेंटचं अनुदान घेत नसल्यामुळे आपल्याला कुठलंही डॉक्युमेंटेशन लागत नाही. मी नेहमी म्हणतो, भारतात गरीब असणं सोपं आहे, गरीब आहे हे सिद्ध करणं अवघड आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो समोर आलेला आहे ना तो देव आहे म्हणून आम्ही सेवा करतो. त्यामुळे काही पाहत नाही, की तो गरीब आहे का श्रीमंत आहे, सगळ्यांना आपण देत असतो. त्यामुळे कुठल्याही याला विदाऊट एनी रिकमेंडेशन तुम्ही पाठवा. आपण त्याला पाय बसवून देऊ. अशा 2 प्रकारच्या अपेक्षा तुम्हा सर्वांकडून आहेत. धन्यवाद. खूप छान. आपले पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. 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 खटावकर, तुम्हाला ती स्लाइड तुमची दाखवता येईल का? त्या अ, कॉन्टॅक्ट डिटेल्स जरा बघतो. बघतो. नाही मला ते
फोटो नाही येते. नाही, काय गडबड होते काय लक्षात येत नाही. मी बराच प्रयत्न करतोय. काय अजून बघ, ठीक तुमच्यासारखे लोक वारंवार भेटले म्हणजे मी नेट सेव्ही होईल. काय झालं, ऑफिसमध्ये कोणीतरी असिस्टंट असायचे, ते सगळं आपलं करून द्यायची वाईट सवय लागली. नाही ठीक आहे, हरकत नाही. चालेल चालेल. ठीक आहे. हो, धन्यवाद. धन्यवाद.